नमस्कार, मी राकेश सूर्यवंशी आपलं सगळ्यांचं लोकराज्यामध्ये मनापासून स्वागत करतो। तर आपण आता आलेलो आहोत मिलेट महोत्सव 2024मध्ये। तर आपण त्यांच्याशी 2 मिनट संवाद साधूया। नमस्कार मैम। नमस्कार। नाम क्या है आपका? मिसेस सोनिया लूथरा। मिलेट महोत्सव एग्जैक्ट क्या है, इसके बारे में आप क्या बताएंगे? मिलेट्स महोत्सव जो है ये हमारे जो मोटा अनाज है, जैसे कोदरा हो गया या फॉक्सटेल मिलेट हो गया, जो अलग अलग सामा हो गया, जो मतलब मैं हिंदी नाम बता रही हूँ, तो उसके बारे में लोगों को अवेयर करने के लिए और सिटीज़ में मतलब शहरों में उसको उपलब्ध करवाने के लिए तो गवर्नमेंट ने जैसे 2023 को मिलेट ईयर डिक्लेयर किया था, तो उसी को ही आगे ले जाते हुए ये रखा गया है ताकि लोगों में और अभी अवेयरनेस उसके बारे में आए। और मिलेट्स मतलब क्या होता है ये? मिलेट्स जो है वो मोटा अनाज जो होता है उसको मिलेट्स को मोटा अनाज बोला जाता है। तो यहाँ पर उसके बाद बहुत सारी डिशेस, बहुत सारे स्टॉल्स यहाँ पर रखे गए, जो कि बहुत सारे आइटम्स उसके साथ रेडी टू ईट वाले जो आइटम्स हैं वो सारे रखे गए हैं। यहाँ पर सारी की सारी ग्रेन्स रखी गई हैं और हम लोगों ने यहाँ पर सेशन किया है कि मिलेट्स के साथ हम क्या क्या बना सकते हैं, तो वो भी हम लोगों ने यहाँ पर मैंने यहाँ पर सिखाया है कि किस तरह से हम क्या क्या डिशेस मिलेट्स के साथ बना सकते हैं। थैंक यू। नमस्कार, माझं नाव नीलिमा जोरवर। मी नाशिकवरून आली आहे। मिलेट महोत्सव पणन महामंडळ आयोजित महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो गणेश कला क्रीडा मंदिर स्वारगेट येथे भरलेला आहे। तर आमची कळसुबाई मिलेट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाशिक इथून आम्ही आलो आहे। वेगवेगळे मिलेट्सचे प्रॉडक्ट आपण इथे घेऊन आलेलो आहे। विशेषतः जे मिलेट्स महाराष्ट्रात उगतात ते सगळे मिलेट्स आपण इथे आणलेले। मिलेट्सचा डिस्प्ले आहे आणि वेगवेगळे हेल्दी मिलेट्सचे प्रॉडक्ट आपण इथे आणलेले। इथे खूपच चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणजे खूप ग्राहकांचा फ्लो पण सतत आहे आणि जो येतोय प्रत्येकजण काही ना काही खरेदी करूनच जातोय। त्यामुळे एक चांगली व्यवस्था विक्रीसाठी शेतकऱ्यांसाठी इथं उपलब्ध झाली, त्याबद्दल धन्यवाद। हाँ, मी मंगेश कदम, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे। आमच्या कृषी पणन मंडळामार्फत हा मिलेट महोत्सव तृणधान्य महोत्सव 2024 खरं तर गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरं केलं गेलं आणि ह्याच्यामध्ये बरीच मंडळी तयार झाली, म्हणजे उत्पादक असू ग्राहक असू, पण त्यांना कनेक्ट देण्यासाठी हा जानेवारीचा 2024मध्ये हा मिलेट उत्सव आपण कृषी पणन मंडळाच्या वतीने घेतलेला आहे। खरं तर ह्या पुणेकर मंडळींना अगदी पहिल्याच उत्सवाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। तर पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो की आजचा 4था दिवस आहे, तर उद्या शेवटचा दिवस असणार आहे। जास्तीत जास्त लोकांनी ह्या मिलेट महोत्सवाला भेट द्यावी आणि त्यांची वर्षाची सुरुवात ही आरोग्यदायी करावी, असं मी आवाहन करतो कृषी पणन मंडळाच्या वतीने। धन्यवाद।